हम्म. समजा आपण एखाद्या अशा जागतिक कंपनीचा विचार केला जिचा जन्म एका ठराविक देशात झालाय, म्हणजे तिथेच तिने तिचं पहिलं मोठं यश मिळवलं, तिचा भक्कम पाया तिथेच रचला गेला. पण पण आज त्या मूळ देशात त्या कंपनीचं नाव क्वचितच ऐकायला मिळतं. हो. आणि दुसरीकडे पाहिलं तर जगातील इतर देशांमध्ये मात्र ती एकदम अब्जाधीश बनून तिथल्या संस्कृतीचा एक अत्यंत अविभाज्य भाग बनून बसली आहे. अगदी बरोबर. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका अवाढव्य आणि थोड्या थक्क करणाऱ्या प्रवासाचं डिकोडिंग करणार आहोत. हा प्रवास आहे बौद्ध धर्माचा. नक्कीच. ज्या धर्माचा जन्म भारताच्या मातीत झाला, ज्याने खऱ्या अर्थाने संपूर्ण आशिया खंडाला आकार दिला, तो आज भारतापेक्षा म्यानमार, श्रीलंका किंवा थायलंडसारख्या देशांमध्ये अधिक ठळकपणे का दिसतो, हे आपण पाहणार आहोत. हो ना. आपल्याकडे आज असलेल्या ऐतिहासिक नोंदी, काही समाजशास्त्रीय संशोधन आणि अगदी आजच्या काळातील घडामोडींवर आधारित दस्तावेजांमधून आपण यामागचं नेमकं लॉजिक समजून घेणार आहोत. एक भारतीय नागरिक म्हणून मला या प्रश्नाचं नेहमीच कुतूहल वाटत आले. खरं तर हे खूप स्वाभाविक आहे. आणि या प्रवासाकडे पाहताना आपण केवळ इतिहासात काय घडलं याची नुसती यादी वाचणार नाही आहोत. त्यापेक्षा ते का घडलं आणि एका भौगोलिक सीमेतून दुसऱ्या सीमेत जाताना ते कसं बदललं, यामागची सामाजिक यंत्रणा आपण उलगडून पाहणार आहोत. हो, कारण आपण सर्व संस्कृतींचा आणि इतिहासाचा आदर राखून खुल्या मनाने या विषयाच्या अगदी तळाशी जाणार आहोत. आणि या चर्चेची सुरुवात आपण बोधगया या अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणापासून करूया. हो, इसवी सन पूर्व 6वे शतक. बरोबर. ही ती वेळ होती जेव्हा भगवान बुद्धांना तिथे ज्ञानप्राप्ती झाली आणि तिथून एका नव्या वैचारिक क्रांतीची सुरुवात झाली. पण मला पडलेला पहिला आणि सर्वात कळीचा प्रश्न हा आहे की सुरुवातीला या धर्माने लोकांना इतक्या प्रचंड वेगाने का आकर्षित केलं? खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे असं काय होतं त्या शिकवणीत ज्यामुळे सर्वसामान्य लोक, व्यापारी, अगदी राजे महाराजेही त्याकडे ओढले गेले? ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. नक्कीच. म्हणजे बघा, इथे आपल्याला इसवी सन पूर्व 6व्या शतकातील भारताचं, विशेषतः मगध आणि कोसल या राज्यांचं चित्र डोळ्यासमोर उभं करावं लागेल. अच्छा. तो काळ एका मोठ्या स्थित्यंतराचा होता. म्हणजे प्रचंड वेगाने नागरीकरण होत होतं, व्यापाराच्या नव्या वाटा खुल्या होत होत्या, समाजात एक नवा व्यापारी वर्ग उदयास येत होता. पण त्याचवेळी तत्कालीन समाजव्यवस्था ही अत्यंत ताठर आणि कर्मकांडांनी भरलेली होती. म्हणजे सामान्य माणसाला ते सगळं खूप अवघड जात असेल. हो ना. सर्वसामान्य माणसाला असं वाटत होतं की अध्यात्म किंवा मुक्ती मिळवणं हे खूप खर्चिक आणि केवळ एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असलेलं काम आहे. आणि नेमक्या याच वेळी बौद्ध धर्माने एक अत्यंत व्यावहारिक, साधी आणि सर्वांसाठी खुली अशी शिकवण दिली. बरं. आपल्या स्रोतांनुसार हा धर्म प्रामुख्याने 3 स्तंभांवर उभा राहिला. दान म्हणजेच औदार्य, शील म्हणजेच नैतिक आचरण आणि भावना म्हणजेच मानसिक विकास किंवा ज्याला आपण ध्यान म्हणतो. अत्यंत क्रांतिकारक. कारण भगवान बुद्धांनी तत्कालीन कठोर जातीय व्यवस्था आणि क्लिष्ट कर्मकांडांना अतिशय शांतपणे पण स्पष्टपणे नाकारलं. क्या बात आहे. त्यांनी समाजाला सांगितलं की मोक्ष मिळवण्यासाठी कोणत्याही विशेष पुरोहित वर्गाची किंवा खर्चिके यज्ञांची अजिबात गरज नाही. त्यांनी सर्वसामान्य लोकांना त्यांच्याच भाषेत म्हणजे प्राकृत आणि पाली भाषेत उपदेश दिला. हे खूप महत्वाचं आहे, कारण त्या काळात ज्ञान हे विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित असलेल्या भाषेत बंदिस्त होतं. अगदी बरोबर. आणि थेट लोकांच्या भाषेत संवाद साधल्यामुळे व्यापारी, कारागीर आणि तळागाळातील लोकांना या धर्मात प्रथमच समानता आणि स्वतःचा सन्मान दिसला. म्हणजे जर मी याला आजच्या भाषेतील एक उपमा दिली तर बौद्ध धर्म हा त्या काळी एका ओपन सोर्स सॉफ्टवेअर सारखा होता. अरे वा, ही उपमा खूपच छान आहे. हो ना. ज्यामध्ये कोणतेही प्रीमियम सबस्क्रिप्शन किंवा VIP ॲक्सेसची अट नव्हती. तो सर्वांसाठी मोफत आणि मुक्त होता. जो कोणी शील आणि भावना आचरणात आणेल तो स्वतःचा विकास करू शकत होता. हे ओपन सोर्स मॉडेलच होतं ज्याने सुरुवातीला या धर्माला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. कोणताही मध्यस्थ नसल्यामुळे थेट माणसाचा त्याच्या स्वतःच्या मनाशी संबंध जोडला गेला. होय. आणि पुढे सम्राट अशोकांसारख्या महापराक्रमी राजाने जेव्हा याला राजाश्रय दिला तेव्हा तर या विचारांना एक प्रचंड मोठं व्यासपीठ मिळालं. बौद्ध धर्म भारताच्या सीमा ओलांडून जगभरात पोचला. पण इथेच तर सर्वात मोठं कोडं निर्माण होतं. जो धर्म इतका लोकप्रिय होता, ज्याने पुढे जाऊन नालंदा आणि विक्रमशिला यांसारखी जागतिक दर्जाची विद्यापीठे उभी केली,
तो धर्म भारतातून असा संतपणे लुप्त कसा झाला? जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे स्थित्यांतर काही एका रात्रीत झालेलं नाही. म्हणजे ती एक प्रदीर्घ प्रक्रिया होती. हो, ती एक अत्यंत संथ शतकानुशतके चाललेली गुंतागुंतीची प्रक्रिया होती. स्रोतांचा बारकाईने अभ्यास केल्यास आपल्याला यामागील काही प्रमुख कारणे दिसतात. पहिलं महत्वाचं कारण म्हणजे बौद्ध धर्माची संस्थात्मक रचना. अच्छा, ती कशी? हा धर्म जसजसा मोठा होत गेला तसतसा तो प्रामुख्याने मठांवर आणि राजाश्रयावर प्रचंड अवलंबून राहू लागला. सुरुवातीला गावोगावी फिरणारे भिक्खू आता भव्य मठांमध्ये राहू लागले. म्हणजे मगाशी मी दिलेल्या उपमेत थोडी भर घालायची तर हे एका कॉर्पोरेट हेडक्वार्टर मॉडेल सारखं झालं. अगदी तसंच. तुमचा सगळा भर जर फक्त मुख्य कार्यालयावर म्हणजेच मठांवर असेल आणि तो राजाकडून मिळणारा निधीच येणं थांबला तर खालची संपूर्ण साखळीच कोलमडून पडते. हो, आणि गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर नेमकं हेच झालं. नव्या राजांनी बौद्ध मठांऐवजी इतर परंपरांना राजकीय आणि आर्थिक आश्रय देण्यास सुरुवात केली. आणि दुसरं मोठं स्थित्यंतर म्हणजे भक्ती चळवळीचा उदय. बरं. एका बाजूला बौद्ध मठ आहे जिथे अत्यंत कठोर शिस्त आहे, पाली भाषेतील तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास चालतो, आणि दुसऱ्या बाजूला भक्ती चळवळ आहे जी लोकांच्या अंगणात पोचली आहे. पण एक मिनिट, इथे मला एक प्रतिप्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. जर बौद्ध धर्माचे विचार इतके प्रभावी आणि समतेवर आधारित होते तर ते तळागाळातील लोकांमध्ये का टिकू शकले नाहीत? म्हणजे राजांनी पाठिंबा काढला तरी सामान्य माणसाने स्वतःच्या घरातून तो धर्म का सोडला? हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आपल्याला तत्कालीन सामाजिक विधी आणि संस्कारांमध्ये सापडतं. कोणताही धर्म समाजात टिकून राहण्यासाठी त्याला माणसाच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यांशी, जसं की जन्म, विवाह आणि मृत्यू, यांशी जोडून घ्यावं लागतं. अच्छा, म्हणजे दैनंदिन आयुष्यातील विधी. होय, इतर परंपरा या गावागावांत आणि कुटुंबांमध्ये अत्यंत खोलवर रुजल्या होत्या. पण बौद्ध धर्माकडे विशेषतः सुरुवातीच्या काळात अशा कौटुंबिक विधींची वाणवा होती. त्यांचा मुख्य भर हा वैयक्तिक मुक्ती आणि संन्यासी जीवनावर होता. म्हणजे जेव्हा परकीय आक्रमणांनी नालंदासारख्या मोठ्या विद्यापीठांचा नाश केला तेव्हा बौद्ध धर्माचा संस्थात्मक कणाच मोडला. बरोबर. मुख्य आधारस्तंभच कोसळला आणि या सर्वावर कळस चढवला तो सांस्कृतिक सरमिसळीने. भारतात बौद्ध धर्म आणि इतर परंपरा यांच्यात खूप मोठी वैचारिक देवाणघेवाण झाली. हो, मी वाचलंय की भगवान बुद्धांना विष्णूचा 9वा अवतार मानलं गेलं. अगदी बरोबर. बौद्ध धर्माची अनेक मूळ तत्वे जसं की अहिंसा आणि ध्यान ही मुख्य प्रवाहात सामावून घेतली गेली. त्यामुळे सामान्य माणसाच्या दृष्टीने तो काही वेगळा धर्म राहिला नाही. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे. कारण इथे खूप मोठा विरोधाभास पाहायला मिळतो. भारतात मठांवर अवलंबून राहिल्यामुळे या धर्माचा पाया खिळखिळा झाला. पण मग श्रीलंका आणि म्यानमारमध्ये असं काय वेगळं घडलं? तिथे एक पूर्णपणे वेगळी सामाजिक आणि राजकीय परिसंस्था होती. तिथे बौद्ध धर्म हा केवळ एक आध्यात्मिक मार्ग राहिला नाही, तर तो तिथल्या संस्कृतीचा आणि राजसत्तेचा अविभाज्य भाग बनला. म्हणजे तिथे मठांनी समाजापासून फारकत घेतली नाही तर? नाही, अजिबात नाही. जर आपण फ्रँचायझी मॉडेलची उपमा वापरली तर तिथे राजा हा केवळ आश्रयदाता नव्हता, तर तो स्वतःला धर्माचा मुख्य रक्षक मानत असे. अच्छा. श्रीलंकेतील महाविहार परंपरेचं उदाहरण पाहिल्यास तिथे धम्मराज ही संकल्पना उदयाला आली. म्हणजे राजाचा अधिकार हा तो किती धर्माचे पालन करतो यावर ठरत असे. म्हणजे धर्म आणि राज्यकारभार हे एकाच नाण्याची दोन बाजू बनले. होय, आणि तिथे भारतातील सारखी गुंतागुंतीची जातीव्यवस्था नव्हती. त्यामुळे बौद्ध धर्माला संपूर्ण समाजाला एकत्र बांधण्याचं साधन बनणं सोपं गेलं. मठ हे गावाचे केंद्र बनले. त्यांनी मुलांना शिक्षण दिलं, वैद्यकीय मदत पुरवली. हे एखादा वटवृक्षासारखं आहे. कदाचित मूळ खोड भारतात थोडं अदृश्य झालं असेल, पण त्याच्या पारंब्या इतर देशात जाऊन तिथे त्यांनी स्वतःचं भक्कम खोड निर्माण केलं. अगदी योग्य उपमा आहे ही. पण आपल्या श्रोत्यांमध्ये आधुनिक काळातील एक गोष्ट खूप ठळकपणे येते, विशेषतः म्यानमारमधील माबाथा आणि श्रीलंकेतील बोधुबाला सेना यांसारख्या चळवळी. हो, हा एक नाजूक पण महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ज्या धर्माचा मूळ पायाच अहिंसा आहे, तो धर्म अशा आक्रमक राष्ट्रवादाशी कसा जोडला जाऊ शकतो? अर्थात आपण इथे कोणत्याही विचारधारेचं समर्थन करत नाही आहोत, फक्त स्रोतांवरून समजून घेतोय.
नक्कीच. आपण केवळ तटस्थपणे हे समजून घेत आहोत. जेव्हा आपण वसाहतवादाच्या काळातील इतिहास पाहतो तेव्हा लक्षात येतं की ब्रिटिश राजवटीत या देशांमधील पारंपरिक व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. अच्छा, म्हणजे स्वातंत्र्यानंतर त्यांच्यात एक असुरक्षितता निर्माण झाली असेल. अगदी बरोबर. त्यांना वाटू लागलं की आपली मूळ संस्कृती पुसली जात आहे. जेव्हा एखाद्या समाजात धर्म आणि राष्ट्रीय ओळख एकमेकात एक जीव होतात तेव्हा धर्माचं रक्षण करणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचं रक्षण करणं असं समीकरण म्हणतं. म्हणजे भीती आणि असुरक्षिततेतून काही वेळा आक्रमक राजकीय हस्तक्षेप झाला. होय. पण विशेष म्हणजे या संस्था केवळ राजकीय भूमिका घेत नाहीत तर त्या तळागाळात जाऊन लोकांना मदतही करतात. त्यामुळे त्यांना समाजात प्रचंड पाठिंबा मिळतो. हे खूपच सखोल विश्लेषण आहे. म्हणजे मूळ तत्वज्ञान एकच असलं तरी राजकीय परिस्थितीनुसार ते स्वतःचं रूप बदलतं. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे तुम्हाला आधुनिक भारताच्या संदर्भात म्हणायचंय का? हो, म्हणजे आजच्या आधुनिक भारतात बौद्ध धर्माचे नेमके काय स्थान आहे? काय तो फक्त अजिंठा एलोराच्या लेण्यांमधील पर्यटनापुरता मर्यादित राहिला आहे? अजिबात नाही. आणि हाच या सखोल चर्चेचा सर्वात प्रेरणादायी भाग आहे. आधुनिक भारतात बौद्ध धर्म 2 अत्यंत प्रभावी मार्गांनी परत आलाय. कोणते 2 मार्ग? पहिला प्रवाह आहे सामाजिक न्यायाचा, ज्याचं नेतृत्व डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी केलं. त्यांनी 1956 मध्ये सुरू केलेली नवयान चळवळ. हो, ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन. बरोबर. इथे त्यांनी बौद्ध धर्माचा वापर केवळ आध्यात्मिक मार्ग म्हणून नाही तर एक सामाजिक क्रांतीचं हत्यार म्हणून केला. त्यांनी जुन्या जातीय दडपशाहीला पूर्णपणे नाकारलं आणि मानवी मूल्य, समानता यांवर आधारित नवा समाज घडवण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हे खरोखरच अद्भुत आहे. हरवलेली मानवी प्रतिष्ठा परत मिळवण्याची ही एक जिवंत प्रक्रिया आहे. नक्कीच. आणि स्रोतांमध्ये दुसराही एक महत्त्वाचा प्रवाह सांगितला आहे. तो म्हणजे S.N. गोएन्का यांची विपश्यना चळवळ. अच्छा, म्हणजे मानसिक शांती आणि ध्यानावर आधारित मार्ग. होय. मगाशी आपण जे 3 स्तंभ पाहिले त्यातल्या भावना या तत्वावर गोएन्का यांनी लक्ष केंद्रित केलं. त्यांनी बौद्ध धर्मातील या ध्यान साधनेला कोणत्याही कर्मकांगाच्या चौकटीत न अडकवता एका वैज्ञानिक मार्गाने लोकांसमोर मांडलं. म्हणजे त्यांनी या प्रक्रियेला खूप सोपं आणि सर्वसमावेशक बनवलं. म्हणूनच आपण पाहतो की आज कॉर्पोरेट जगतापासून ते थेट तिहार जेलसारख्या कारागृहापर्यंत सर्वत्र विपश्यनेचा वापर होत आहे. हो ना? आणि या दोन्ही उदाहरणांवरून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते. ती म्हणजे बौद्ध धर्माचं खरं महत्त्व हे भौगोलिक सीमा किंवा मठांच्या इमारतींमध्ये नसून ते प्रत्यक्ष आचरणात आहे. म्हणजे जो धर्म एकेकाळी समाजापासून कैसा दुरावला होता तो आज पुन्हा समाजाच्या अगदी मध्यभागी आला आहे. खरोखरच हा एक प्रचंड थक्क करणारा प्रवास आहे. होय. आणि या संपूर्ण चर्चेतून आपण एका अत्यंत महत्त्वाच्या निष्कर्षावर पोचतो. श्रोतेहो, हा प्रवास आपल्याला एकच शाश्वत सत्य सांगतो: बुद्धिझम बिलॉंग्स टू प्रॅक्टिस, नॉट टू एनी कंट्री. बुद्धिझम बिलॉंग्स टू प्रॅक्टिस, नॉट टू एनी कंट्री. बौद्ध धर्म हा कोणत्याही एका देशाचा नसून तो निव्वळ आचरणाचा विषय आहे. किती अर्थपूर्ण विचार आहे हा. नक्कीच. श्रोतेहो, आपण आज इतिहास, तत्वज्ञान आणि राजकारणावर खूप सखोल चर्चा केली. आपण या प्रवासाचं मूळ पाहिलं आणि त्याचं आधुनिक काळातील पुनरुज्जीवनही समजून घेतलं. हो, पण या चर्चेचा शेवट करताना मला एक प्रश्न नक्कीच विचारावासा वाटतो. आपण सर्वजण इतिहास आणि तत्वज्ञानावर खूप चर्चा करतो, पण खरा प्रश्न हा आहे: हाऊ क्लोज आर वी टू द प्रॅक्टिस इन आवर ओन लाईव्स? अगदी बरोबर. आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात या आचरणाचा म्हणजेच दान, शील आणि भावनेच्या किती जवळ आहोत याचा नक्की विचार करा.